हॅलो एव्हरीवन. माझं नाव निलिमा अमित पांडे आहे. हा व्हिडिओ बनवण्याच्या मागे एक उद्देश आहे माझा की लोकांना जास्तीत जास्त जागृत केलं पाहिजे मेडिकल हेल्थबद्दल आणि इन्शुरन्सबद्दल. मी, माझा हस्बंड आणि माझी मुलगी आम्ही हेल्थ केअर थ्रू कव्हर आहोत. ही जर्नी आम्ही केअरसोबत 4 वर्ष आधी सुरू केली होती, जेव्हा आमचा हेल्थ केअर कव्हर होता 25 लाखाचा. एव्हरी इयर माझ्या नवऱ्याला वाटलं की त्याच्यात आपण काहीतरी इन्क्रीमेंट केलं पाहिजे, कारण आम्ही दोघं पण वर्किंग असलो तरी पण आजकालची मेडिकल कंडिशन आणि हेल्थ कंडिशन बघितल्यावर असं लक्षात येतं की 5 लाख 10 लाख हे सफिशियंट नाही आहे. ज्या प्रकारच्या आजार येत आहे, ज्या प्रकारच्या नवीन नवीन फाइंडिंग येत आहे मेडिकलमध्ये, त्यामुळे आमच्या घरीच एक इन्सिडेंट झाला होता कॅन्सरचा. त्याच्यामुळे त्याची ट्रीटमेंट ही इतक्या जास्त लेवलला गेली, त्याच्यामुळे माझा हस्बंड सक्रिय झाला आणि त्याला वाटलं की नाही, आपला पण कव्हर असला पाहिजे. ऑफिसचा कव्हर आपला एक एजपर्यंत असतो किंवा जोपर्यंत आपण त्या ऑफिसमध्ये लिंक आहोत तोपर्यंत. त्याच्यानंतर काय, जर काही इमर्जन्सी आली, जर मेडिकल कंडिशन आली, कुठलं मोठं ऑपरेशन आलं, तर आपण कुठून पैसे आणायचे. तर त्यामुळे यावर्षीच त्यांनी त्याचा हेल्थ केअर 25 लाखावरून 50 लाखावर केला आणि त्याच्यावर त्यांनी टॉपअप पण घेतलं. म्हणजे ओव्हरऑल त्यांनी फॅमिलीला कव्हर केलं 1 करोडच्या मेडिकल इन्शुरन्सनी. आधी मलाही वाटायचं की एवढा मोठा इन्शुरन्स का घेतो यार, एवढी खरंच गरज आहे का आपल्याला. पण आमच्यासोबत अशा काही इन्सिडेंट्स झाले किंवा अशा काही घटना झाल्या मागच्या काही वेळात की तो एका छोट्याशा ऑपरेशनसाठी ॲडमिट झाला, ज्याचं एस्टिमेट होतं जवळपास 5 लाख रुपये. आणि आम्ही डिसाईड केलं की चला, आपला पर्सनल हेल्थ केअर आहे तर आपण केअरसोबत जाऊया. आणि तिथे कॉम्प्लिकेशन येऊन आणि काही मेडिकल अडचणी येऊन तो खर्च आम्हाला गेला जवळपास 65 लाखापर्यंत. म्हणजे साधारण माणूस इमॅजिन पण नाही करू शकत. आपण जातो एक 5 लाखाच्या ऑपरेशनला आणि तो खर्च जातो पूर्ण 65 लाखावर. जर आमच्याकडे हा इन्शुरन्स नसता तर ते 65 लाख इन कॅश कुठून आम्ही उभे केले असते, कारण आमच्या ऑफिसचा इन्शुरन्स एवढा नाही आहे, तो हार्डली 10 लाखाचा आहे. आणि म्हणजे मी खरंच मनापासून खूप आभारी आहे केअरची की त्यांनी या एंटायर प्रोसेसमध्ये इतका सपोर्ट दिला, इतकं स्मूथ झालं सगळं काही की मला पैशाची अजिबात काळजी करायची गरज नाही पडली. आणि हा क्लेम इतक्या स्मूथली अप्रूव्ह झाला की मला माझ्या खिशातून 1 रुपया पण या ट्रीटमेंटसाठी टाकावा लागला नाही. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने हेल्थ इन्शुरन्स घ्यावा. आणि त्यातल्या त्यात केअरचा हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. त्यांनी जो मला सपोर्ट दिला, त्यांच्याकडून जे प्रोॲक्टिव्हनेस आलं वेळोवेळी, म्हणजे असं कुठेच मला अडथळा नाही आला इतक्या मोठ्या अमाऊंटसाठी. आणि तो इतक्या इझिली अप्रूव्ह झाला ना की म्हणजे मी किती जरी आभार मानले तरी ते कमी आहे. कारण त्या एका क्लेममुळे आज मी फायनान्शियली बऱ्याचशा गोष्टीमध्ये स्टेबल आहे. मला माझ्याजवळची गुंतवणूक मेडिकल एक्सपेन्ससाठी टाकायची गरज पडली नाही. तर त्यामुळे मी पण रिक्वेस्ट करेन लोकांना की थोडेसे जागृत व्हा, थोड्याशा लक्झरियल गोष्टी कमी करा आणि हेल्थ इन्शुरन्सकडे जास्त वळा. आणि त्यातल्या त्यात तुम्ही केअरचा घेत असेल तर मी तुम्हाला पर्सनली रिकमेंड करेन की चांगला आहे. फक्त तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित डिक्लेअर करा आणि सगळ्या ट्रान्सपरन्सी ठेवा. तुम्हाला तुमच्या अप्रुव्हलमध्ये काहीच अडथळा येणार नाही. तुमची किती जरी मोठी ट्रीटमेंट असेल आणि तुमच्या इन्शुरन्समध्ये ती कव्हर असेल तर ती इतक्या स्मूथली सेटल होईल की तुम्हाला वाटेल की म्हणजे काय झालं आहे आपल्यासोबत. तुम्ही पेशंटकडे लक्ष देऊ शकाल. तुम्हाला पैशाची किंवा बाकीच्या गोष्टीची चिंता नसणार.
तर म्हणून मी परत आवर्जून सांगते, जो पण हा व्हिडिओ बघेल त्यांना, की हेल्थ इन्शुरन्ससाठी जा. जितका मॅक्झिमम कवर असेल तुम्ही घेऊ शकता तो नक्की घ्या. कारण काळाची गरज आपल्याला आता कळत नाही. काळ जेव्हा येतो तेव्हाच ती गरज कळते आणि त्या परिस्थितीसाठी आपण तयार असलो पाहिजे. आणि त्यातल्या त्यात केअरचा घेतला तर तुम्हाला भरपूर बेनिफिट आहे. त्याचे वेगवेगळे प्लॅन पण आहे जे तुम्ही समजून घेऊ शकता आणि तुमच्या गरजेनुसार तुम्ही सिलेक्ट पण करू शकता. धन्यवाद.